बाकीचे इतर समाज ते हिंदू लिहिण्यामध्ये कमी पडले होते. मात्र तरी हिंदू जेव्हा येता येतो मराठा समाज पुढे असतोय, मात्र इतर ते मागे असतात. त्यावर तुमचं मत काय आहे? मात्र ते राजकीय लाभ घ्यायला पुढे असतात ते लोक. हे बघा, मी अन्य समाजाविषयी आम्ही चिंतन करणं आमचा धर्म नाही. अन्य समाज का लाभ घेत आहे त्यांच्याविषयी आपण काही टीका टिप्पणी करू शकत नाहीये. तो त्यांना स्वतंत्रता काय करायचं. आपण आपल्या समाजामध्ये आपण हिंदू लिवायचं की कोळंबी लिवायचं की काय लिवायचं आपण ठरवायचं आहे. ह्या पद्धतीने आपण निर्णय घेऊन ते काम केलेलं आहे. कारण आपला हा समाज आहे, उदात्त समाज आहे, उदार समाज आहे. या समाजाचा इतिहास असा आहे की केव्हा पण धर्माविषयी, नीतीविषयी, न्यायाविषयी, सत्तेविषयी म्हणजे सत्ता नाही, सत्याविषयी केव्हा पण हा समाज प्राण द्यायला पण मागे राहिलेला नाही. त्यामुळे अन्य समाजाची तुलना ह्या समाजाला मी इथं करू शकत नाहीये. आपण हिंदू आहे याच्यामध्ये काय प्रश्न आहे, आम्ही सनातन याच्यामध्ये काय प्रश्न आहे. इथं अल्पसंख्याक असलेले लोक 3-3 आमदार आहेत बेळगावात, आणि इथं बहुजन असलेला कुठे एकही आमदार नाही. तुम्ही लीडर लोक डिसिजन घेतला तर पुढे होणार नाही. हिंदूसाठी काम करणारे हिंदू करायला पाहिजे, नॉन हिंदू तरी हिंदूंचं काय असं यावं तुमचं? नाही, असं का नाही. आपण हिंदू आहोत, हिंदूसाठीच काम करणार म्हणण्यापेक्षा सगळ्या बरोबर आम्ही काम करणार. असं नाही की आपण हिंदू आहे म्हटलं तर अन्य धर्मीयांना आम्ही टीका टिप्पणी करणार, असं नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षणच असं आहे की ते सर्व धर्मीयांना घेऊन ते काम केलेले होते. कधी पण ते कोणाविषयी विरोध केले नाहीत. परंतु जो धर्मविरुद्ध काम करतात, धर्मविरुद्ध चालतात, त्यांना ते शिक्षा देण्याचं काम करत होते. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही काम करणार. राजकारणाचा सत्ताचा समाज त्यांना पाठीमागे जातो, परंतु त्या जो असेल ते हातदार आहेत त्या समाजाला ते वाट मिळत नाही. त्याच्यातून मार्ग काढावा लागेल ना. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर एकच न्याय द्यायला एकच मार्ग आहे. त्या सर्वाला एकच उत्तर आहे. जे बी काय तर तुम्ही प्रश्न एकच आहे, ते म्हणजे संघटना. आम्ही सर्वजण एकत्र येऊन काय घडामोडी चालू आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे एका व्यक्तीनं होणारं काम नाही. जोपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र येऊन आपण काम करायला सुरू लागतो, या सर्व प्रश्नांचे उत्तर ते एकाच सिग्नेचरनं होऊ शकते. ते सिग्नेचर म्हणजे संघटना रूपी सिग्नेचर. थोडा रिस्पॉन्स मला भेटत नाहीये. तर याचं मूळ कारण काय आहे? आणि येणाऱ्या 2 वर्षानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजातील नेत्यांना विधानसभेत उमेदवारी मिळवून देण्यासाठी किंवा आमदार बनवण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे, तुमची काय स्ट्रॅटेजी आहे आणि लोकांकडनं कसा रिस्पॉन्स होईल तुम्हाला इथल्या मराठा समाजाकडे? आम्हाला, मी पहिला म्हणतो की जे फ्रंट लाईन आहे समाजामधले, जे नेता म्हणून घेतात किंवा कार्यकर्ते म्हणून, ज्या त्या पक्षामध्ये कुठलाही पक्ष असू दे, जे कार्यकर्ते आहेत, ज्या त्या पक्षामध्ये जे बी कार्यकर्ते आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतली पाहिजे. पहिला कुठलाही पक्ष असू दे, आम्हाला पक्षाशी काही देणं घेणं नाहीये. समाजाचे चिंतन करत असताना कुठलाही पक्ष असू दे, ज्या त्या पक्षामध्ये जे जे बी कार्यकर्ते आहेत, ज्यांना ज्यांना बळसून घेत आहेत पक्षवाले लोक, काम करून काय म्हणतात की ते यूज अँड थ्रो करत आहेत, की अशा लोकांची आम्ही एक बैठक घ्यायला पाहिजे. पहिला बैठक घेणार पुढे येणाऱ्या काळामध्ये. बैठक घेऊन त्यानंतर त्यांचे विचार आम्ही ऐकून घेणार, काय करायचं आहे, आपण सगळे मिळून एकत्र येऊन काय करायला पाहिजे असा विचार घ्यावा लागणार. त्याच्याबरोबर लोकांचं काय नाही, सर्वसामान्य लोकांचं असं का नाही, गुरुजी आगे चलो हम पीछे है म्हणतात लोकांचं काय अडचण नाही. सर्वसामान्य जे का आम आदमी आपण म्हणतो, अशा जनतेचं काही नाही. गुरुजी आप जैसे बोलेंगे हम वैसे करेंगे, आप आगे है हम पीछे हो. म्हणजे तुम्ही पुढं व्हा, आम्ही पाठीमागं आहे, तुम्ही काय निर्देश कराल आम्ही त्याला सहकार्य करतो. ही भावना संपूर्ण कर्नाटकामध्ये आहे, केवळ बेळगावची नाहीये. परंतु जेवढे बी कार्यकर्ते आहेत फ्रंटलाईन मध्ये, जेवढे बी काही नेतावर्ग आहेत, यांचा आपण पहिला एकत्र करणं फार जरुरी आहे. त्याच्यानंतर आपण एक मीटिंग घेऊन ठरवायचं आहे की कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे. त्यानंतर हायकमांडचे कोण हाय आहेत अशांना आपण एक मेसेज द्यायचा आहे. जिथं जिथं समाज आहे तिथं नाही तिकीट दिलं तर आपण त्या काळामध्ये त्यांना उत्तर मराठा आपलीच लोक म्हणण्यापेक्षा आपण बी त्या लोकांना कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन करायला पाहिजे. त्यांच्या संकट काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये किंवा आपण अधिकारामध्ये असताना, आपण पोजमध्ये असताना त्या लोकांबरोबरनी आपण कसं राहायला पाहिजे हे पण आपण शिकलं पाहिजे. कारण सर्व काही गोष्टी आम आदमीच म्हणजे सामान्य लोकांना चुकत्या तशातला भाग नाहीये. जैसा राजा वैसा प्रजा. राजा
त्यांना सत्तेमध्ये असताना असू दे किंवा सत्तेमध्ये नसताना बी असू दे, लोकांच्या काही सुखदुःखामध्ये आपण जोपर्यंत साथ देत नाही, सहभागी होत नाही, तोपर्यंत समाज आपल्यावर कसं राहणार आहे? कुठल्याही पद्धतीने आपण त्यांच्या बरोबर राहून सुखदुःखामध्ये केव्हा जरी फोन केले तरी पिक करून त्यांना काय बाबा म्हणून विचारलं तर समाज नक्कीच आपल्या बरोबर नेत्याबरोबर होऊ शकतो, याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाहीये. नाहीतर सत्तामध्ये आहे आणि फोन उचलला की केअरलेस केला आणि नंतर जवळ आलं तर तुम्ही आम्हाला पाहिजे म्हटलं, लोक बी एवढी बुद्धू नाहीये, कुणी जरी असला तरी. त्यामुळं लोकांबरोबरनी जसं पहिला तो नमस्कार करत येतोस की व्होटिंगच्या टायमिंगला, त्या पद्धतीनेच कुठलाही असू दे, कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही समाजाचा असू दे, कुणी जरी असला तरी लोक तुम्हाला लोकनेता केलेला आहे आणि तुम्ही जर अधिकारामध्ये आल्यानंतर त्यांना बाजूला ठेवलं आणि पुन्हा विलक्षण आल्यानंतर नमस्कार चमत्कार करून 2 दारूच्या बाटल्या दिला आणि त्यांना कॅच करायला गेला तरी इथून पुढे हे काम चालू देणार नाही. मी स्वतः उभे राहून समाजाच्या पुढे तर समाजाचा नेतृत्व बोलू आम्ही त्यांच्याबरोबर पर्सनल, त्यांच्याविषयी समाजाच्या हितदृष्टीनं, समाजाच्या दूरदृष्टीनं आपण त्यांच्या बरोबर बसून आपण चिंतन करू. सर, त्यांनी सांगितलं पक्षातली लोक मराठा समाजाला हिनवतात. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाटली दारूनी बशीभर मटण. तर ह्या स्थितीमध्ये तुम्हाला बेळगावातला मराठा समाज हा हिनवला तरी जागा होत नाही, तर मराठा समाज प्रजा कितपत हे होईल असं वाटतं तुम्हाला? येणाऱ्या 2 वर्षांमध्ये सक्सेस व्हाल तुम्ही मराठा समाजाने हे करण्यामध्ये, का आणि बॅकफुटलाच जाईल राजकीयरित्या आणि हे आर्थिकदृष्ट्या? बघा, आम्ही तरी शतक प्रयत्न करणार. आमच्या समाजाचे युवकांना कुठं ना कुठं कुठल्याही दृष्टीनं जे काय बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्यांना यूज अँड थ्रो करण्याचं जे काम चालू आहे कुठल्याही पक्षामध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये इत्यादी, ते आम्ही बघत आहे सूक्ष्म दृष्टीने कुठं कुठं काय काय चालू आहे. त्यानंतर आम्ही जिथं जिथं कानाकोपऱ्यामध्ये म्हणण्यापेक्षा काही मिटिंग पण आपण घेत आहे, पुढून वाटचाल आपण कसं करायचं. नक्कीच आपण जर समाजाला राजकीय दृष्टीनं जर समाजाला जर ठोकरू लागले कुठलाही पक्ष, त्याचं उत्तर आपण येणाऱ्या काळामध्ये देऊ. शेवटचा नक्कीच जो का प्राधिकार केलेला आहे, माग बंबाई सरकारात असताना प्राधिकार निर्माण केलेला आहे आणि तो चांगल्यासाठीच केलेला आहे. नक्कीच त्याचं काम पण चालू आहे. गरीब लोकांना त्याचे अनेक बोर म्हणा, अनेक कार गाड्या म्हणा, त्यांच्या बिझनेससाठी ते काम देत आहेत आणि जे काही आउट ऑफ कंट्रीसाठी जे मुलं स्टुडंट जात आहेत त्यांना 50-50 लाख रुपयेपर्यंत पण देण्याचं काम करत आहे. नाही अशातला भाग नाही. काम एकच वेळा सर्व गोष्टी होत्या तसा भाग नाही. सावकाश एक एक काम चालू आहे. तो का प्रश्न नाही. आता सर्व तेच म्हटलं ना, सर्व जे काही नेता लोक आहेत, जे काही ज्या त्या पार्टीमध्ये कार्यकर्ते आहेत, ज्या त्या पार्टीमध्ये जे काही कार्यकर्ते आहेत किंवा युथ कमिटी आहे, युथ लोक आहेत, ज्या बी संघ संस्था आहेत, त्यांचं सगळे मिळून आपण चिंतन करणार. सर्वांचं काय मागणी आहे किंवा कुठल्या पद्धतीनं आपण काम करायला पाहिजे. जेवढे बी आमचे नायक आहेत, जेवढे महान आता सध्या सत्तेमध्ये असतील किंवा जे आजी माझे असतील, त्या सर्वांना बसून, सर्व युवकांना बसून आम्ही एक टीम तयार करून त्याच्याविषयी पुढे आम्ही काय करायचं हे चिंतन करून नंतर आम्ही पुढे काम चालू करणार. स्वामी सर्वेमध्ये मराठा समाजाचा एक असा होता की ज्यांनी